पेड प्रमोशनसाठी ज्या ॲड येत असतात त्या विचार करून एक्सेप्ट करायच्या. आणि माझी पहिली पेड प्रमोशन ॲड ज्यावेळी येईल म्हणजे जे आलेले आहे त्याचं पण मी प्रमोशन यूट्यूबवर पण करणार आहे. आणि इतके दिवस मी ॲड एक्सेप्ट करत नव्हते, पण आता मी एक्सेप्ट करत आहे. आज आपण डाळ पालक म्हणजे तुरीच्या डाळीत पालकची भाजी टाकून बनवणार आहे. म्हणजे फक्त भात आणि डाळ खाता येतं. वेट लॉससाठी सारखा आपण पराठे, थालीपीठ हे न खाता थोडा खिचडी वगैरे पण सारखी खाऊन कंटाळा येतो. मग आज मी डाळ पालकाने राईस बनवला आहे. तर तूप टाकलं आहे, लसूण आणि कढीपत्ता टाकायचा, जिरे मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकूया. कांदा जरा लालसर भाजून घ्यायचा. तुरीची डाळ मी अशी शिजवून घेतलेली आहे. त्यात हळद आणि टोमॅटो, हिंग आणि मेथीदाणे टाकून कुकरलाच शिजवलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. आणि हा पालक थोडासा चिरून घेतला आहे. आता कांदा भाजला की हा पालक टाकून घ्यायचा. तर कांदा भाजत आहे. पालक टाकूया. पालक चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित. 1-2 मिनटं जरी तेलात परतला की तो शिजतोय व्यवस्थित. आणि माझं इंस्टाग्रामवर पण अकाउंट आहे, स्वामिज्ञा 24 म्हणून. आणि त्यावर मला त्या अकाउंटवर प्रमोशनसाठी मला भरपूर ॲडव्हर्टाईज येत असतात, म्हणजे ॲड करण्यासाठी. एक फ्रॉड पण असतात. मग आपण विचार करून एक्सेप्ट करायला पाहिजेत. आता UGCची मला एक ॲड आलेली होती आणि ती पण मी ॲड एक्सेप्ट केलेली नाही. कारण पहिल्यांदा जी ॲड आलेली ती 3000 रुपये देणार वगैरे स्टोरीसाठी म्हटले, आणि नंतर थोड्या दिवसांनी परत 2-3 दिवसांनी त्यांनी 5000 देणार. म्हणजे हे फ्रॉड लोक करत असतात. हे काय ते कंपनीवाले लोक करत नसतात. एखादेच लोक असतात जे कंपनीवाले ओरिजिनल प्रमोशनसाठी ॲड टाकत असतात. पण आपण नवीन जर असला तर व्यवस्थित बघून त्या ॲड एक्सेप्ट करत जा. माझी पहिली प्रमोशन ॲड मी केल्यानंतर यूट्यूबवर पण मी टाकणार आहे, त्यावेळी तुम्ही बघा. आणि पेड प्रमोशनसाठी मी ॲड वगैरे करत असते, पण मी आत्ता एक्सेप्ट अजून का केलं नाही, कारण मी स्टार्टिंगला माझं फेसबुकचं अकाउंट हॅक झालेलं म्हणून सांगितलं. ते माझी चूक झालेली, म्हणजे मी न बघता व्यवस्थित न चौकशी करता ते केलेलं. त्यामुळं माझे 10,000 फॉलोअर्स असलेलं चॅनल गेलं. पण आता नाही, आता मी खूप विचार करून करतो आहे. आणि कोणाला जर पेड प्रमोशन करायचं असेल तर माझ्या ईमेलवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा मला DM पण करू शकता. पालक चांगला भाजलेला आहे. थोडंसं तिखट टाकायचं, एक अर्धा चमचा. थोडीशी हळद. आणि आता आपण ही डाळ टाकून घ्यायची. मीठ टाकते थोडंसं चवीपुरतं. आणि आपलं हे डाळ तयार झालेलं आहे. खरंच कोणाला जर पेड प्रमोशन करायचे असेल, कोणाची ॲड करायची असेल, किंवा कोणाला मला जर वाटलं तुम्हाला की छोटे मोठे प्रोडक्शन वगैरे किंवा प्रोडक्ट असतील आणि ते जे तुमचे ॲड करायचे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि आता हे डाळ उकळल्यानंतर मी बंद करणार आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. धन्यवाद.